महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आजपासून उपोषणाचा पवित्रा घेतलाय। पोलिसांना दिलेली मुदत संपून सुद्धा कारवाई न झाल्यानं त्यांनी उपोषणाचं हत्यार उपसलाय। ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या उपोषणाला मस्साजोगच्या ग्रामस्थांनी सुद्धा पाठिंबा दिलाय, तर देशमुख कुटुंबीय सुद्धा या उपोषणामध्ये सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जाते। 14 महिने झाले आणि 14 महिन्यांनंतर सुद्धा महादेव मुंडेंचे मारेकरी अजूनही मोकाट आहेत। 21 ऑक्टोबर 2023 ला महादेव मुंडेंची हत्या झालेली होती आणि त्याच अनुषंगाने त्याच पार्श्वभूमीवर महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे आजपासून उपोषणाला बसणार आहेत आणि पोलिसांना दिलेली मुदत संपून सुद्धा कारवाई झालेली नाहीये, त्यामुळे त्यांनी उपोषण सुरू करण्याचा पवित्रा घेतलाय। ज्ञानेश्वरी मुंडेंच्या उपोषणाला मस्साजोगचे ग्रामस्थ त्यांचा सुद्धा पाठिंबा असणार आहे आणि याच उपोषणाला देशमुख कुटुंबीय सुद्धा उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जाते। 14 महिने झाले महादेव मुंडेंच्या हत्येला, तरी सुद्धा त्यांचे मारेकरी अजूनही मोकाट आहेत असा आरोप ज्ञानेश्वरी मुंडे महादेव मुंडेंच्या पत्नी यांचा आहे आणि त्यामुळे 21 ऑक्टोबर 2023 ला जी हत्या झाली होती महादेव मुंडेंची, त्यामुळे मारेकरी मोकाट असले आहेत, त्याच्यामुळे त्यांचं हे उपोषण